Hello student, last lecture we have studied the first normal form. तुम्हाला सर्वांना समजलं असेल first normal form. Then the second topic is second normal form 2NF. To understand the second normal form, we should be first understand the concept of the prime and non-prime attributes. Prime attributes काय आहे बघा. An attributes which is a part of the primary key is known as a prime attribute. प्रायमरी की तुम्ही शिकलात. प्रायमरी की म्हणजे काय, युनिकली आयडेंटिफायर आहे तो. सो अन ॲट्रिब्यूट विच इज अ पार्ट ऑफ द प्रायमरी की इज नोन ॲज अन प्राईम ॲट्रिब्यूट. म्हणजे तुमचे जे ॲट्रिब्यूट आहे ते प्रायमरी कीचे जर डिपेंडंट असेल किंवा पार्ट असेल तर ते काय असते, प्राईम ॲट्रिब्यूट असते. अँड नॉन प्राईम ॲट्रिब्यूट अँड ॲट्रिब्यूट विच इज नॉट अ पार्ट ऑफ द प्रायमरी की सेड टू बी अ नॉन प्राईम ॲट्रिब्यूट. आणि जो ॲट्रिब्यूट आपल्या प्रायमरी कीचा पार्ट नसतो त्याला नॉन प्राईम ॲट्रिब्यूट्स म्हणतात. ठीक आहे. सो देर आर सम रूल ऑफ द सेकंड नॉर्मल फॉर्म. त्यामधला फर्स्ट रूल काय आहे, द टेबल ऑर द रिलेशन मस्ट बी इन अ फर्स्ट नॉर्मल फॉर्म. आपण फर्स्ट नॉर्मल फॉर्म बघितला. सेकंड नॉर्मल फॉर्मचा पहिला रूल काय आहे की तुमचं जे रिलेशन आहे, तुमचा जो टेबल आहे तो फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये असणं जास्त गरजेचं आहे. अँड सेकंड इज ऑल द नॉन प्राईम ॲट्रिब्यूट शुड बी फुल्ली फंक्शनल डिपेंडंट ऑन कॅन्डिडेट की. Candidate key means what? It is a combination of primary key and non-primary key. हे आपण आधीच्या लेक्चरला शिकलो होतो. ठीक आहे. मग सेकंड नॉर्मल फॉर्मचे रूल काय आहेत, टेबल अँड रिलेशन मस्ट बी इन अ फर्स्ट नॉर्मल फॉर्म. अँड सेकंड रूल इज ऑल द नॉन प्राईम ॲट्रिब्यूट शुड बी फुल्ली फंक्शनल डिपेंडंट ऑन कॅन्डिडेट की. ठीक आहे. Then, as per the rule of the second normal form, every non-prime attribute must be dependent upon the primary attribute. म्हणजे आपली जे नॉन प्राईम ॲट्रिब्यूट म्हणजे काय, विच इज नॉट डिपेंड अपॉन प्रायमरी की, प्राईम की, ते जे आहेत ते फंक्शनल आणि फुल्ली डिपेंडंट कशावरती असले पाहिजेत, प्राईम ॲट्रिब्यूट्स वरती किंवा आपल्या कॅन्डिडेट की वरती फंक्शनल डिपेंडंट असले पाहिजे. सो लेट कन्सिडर an example. दिस इज अ स्टुडंट प्रोजेक्ट टेबल. यामध्ये बघा 4 ॲट्रिब्यूट्स आहेत. फर्स्ट आहे स्टुडंट आयडी, सेकंड इज प्रोजेक्ट आयडी, स्टुडंट नेम, प्रोजेक्ट नेम. यामध्ये डेटा बघा. हा जो डेटा आहे किंवा हे जे टेबल आहे ते फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, एक स्टुडंट आहे, त्यामध्ये प्रोजेक्ट आयडी आहे प्रत्येकाचा, स्टुडंट नेम दिलेला आहे आणि त्याने केलेला पर्टिक्युलर जो प्रोजेक्ट आहे ते डिफाईन केलेला आहे. यामध्ये पहिला रूल काय आहे की तुमचं जे रिलेशन आहे, टेबल आहे ते फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये असणं जास्त गरजेचे आहे. ठीक आहे, तो फॉलो करतोय. अँड द अबव एक्झाम्पल, प्रायमरी की ॲट्रिब्यूट कुठचे असू शकते, यामध्ये तुमची स्टुडंट आयडी अँड स्टुडंट प्रोजेक्ट आयडी. हिअर द नॉन की ॲट्रिब्यूट्स कुठचे आहेत, प्रायमरी की ॲट्रिब्यूट कुठचे, स्टुडंट आयडी अँड प्रोजेक्ट आयडी. नॉन की ॲट्रिब्यूट कुठचे, स्टुडंट नेम अँड प्रोजेक्ट नेम. मग यामध्ये बघा, स्टुडंट आयडी विच इज डिपेंडंट अपॉन स्टुडंट नेम इज डिपेंडंट अपॉन स्टुडंट आयडी अँड द प्रोजेक्ट नेम विच इज डिपेंडंट ऑन प्रोजेक्ट आयडी. ठीक आहे. हे काय आहे, डिपेंडंट अँड एकमेकांशी जे प्रायमरी की ॲट्रिब्यूट्स आहे ते नॉन प्रायमरी की ॲट्रिब्यूट वरती डिपेंडंट आहे. ठीक आहे. पण दिस इज कॉल्ड ॲज काय, पार्शल डिपेंडन्सी. म्हणजे प्रत्येक जो नॉन प्रायमरी ॲट्रिब्यूट आहे तो प्रायमरी की वरती डिपेंडंट आहे, असं जेव्हा असेल तेव्हा ती पार्शली त्या कंडिशनला पार्शली डिपेंडन्सी असं म्हटलं जातं. सो त्याप्रमाणे आपलं हे जे टेबल आहे ते पार्शली डिपेंडंट आहे. As per the rule of the second normal form, the non-key attribute should be functionally dependent on all the key attributes which is not follow. म्हणजे सेकंड रूल काय आहे की आपले नॉन की ॲट्रिब्यूट आहे ते फंक्शनली डिपेंडंट असले पाहिजेत आपल्या प्रायमरी कीशी. सो तो जो रूल आहे तो यामध्ये फॉलो करत नाहीये. त्याच्यासाठी आपण सेकंड नॉर्मल फॉर्म करण्यासाठी आपला हा जो टेबल आहे तो स्प्लिट करणार आहोत 2 टेबलमध्ये. त्यामध्ये पहिला स्प्लिटअप आपला असं येणार आहे. सपोज वी आर कन्सिडर द स्टुडंट टेबल. इन दॅट टेबल वी आर इन्क्लुडेड स्टुडंट आयडी, student name and project name. हा तुमचा काय झाला, एक फर्स्ट टेबल झाला.
म्हणजे आपल्याला सेकंड नॉर्मल फॉर्म करायचा आहे. हे जे टेबल आहे ते आपले फंक्शनली डिपेंडंट नाहीये. जो रूल दिलेला आहे की ऍट्रिब्यूट की नॉन के ऍट्रिब्यूट्स आहे ते शुड बी फंक्शनली डिपेंडंट ऑन प्रायमरी ऍट्रिब्यूट्स, हा जो रूल आहे तो सेकंड नॉर्मल फॉर्मचा तो फॉलो करत नाहीये सेकंड रूल. म्हणून आपण आपलं जे टेबल दिलेलं आहे ते 2 टाईपमध्ये स्प्लिट केलेलं आहे. स्टुडंटमध्ये केलं. स्टुडंटमध्ये काय घेतलं आपण, स्टुडंट आयडी घेतला. यामध्ये डेटा टाकूया आपण 101. स्टुडंट नेम इज कुणाल and project banking system. Then second is 102 Radhika, library management. Third is 103 Kiran, speech to text converter. Last is 104 Jai, ATM. आपण हे जे मोठं स्टुडंट प्रोजेक्ट टेबल आहे ते स्प्लिट केलंय आणि त्याचा एक पार्ट कुठचा आहे, आपला स्टुडंट आहे. त्यामध्ये आपण स्टुडंट आयडी, स्टुडंट नेम अँड प्रोजेक्ट नेम घेतलं. या टेबलमध्ये काय नॉन प्राइम ऍट्रिब्यूट्स कुठले आहेत, यामध्ये स्टुडंट नेम अँड प्रोजेक्ट नेम हे काय आहे, फंक्शनली डिपेंडंट ऑन प्रायमरी की कुठचे तुमची स्टुडंट आयडी. मग इथे हा तुमचा जो सेकंड नॉर्मल फॉर्मचा सेकंड रूल आहे तो फॉलो करतो. नॉन प्राइम ऍट्रिब्यूट्स विच इज फंक्शनली डिपेंडंट ऑन प्राइम ऍट्रिब्यूट्स. ठीक आहे, हा एक रूल झाला. सो दुसरं टेबल तुमचं कोणतं बनणार, प्रोजेक्ट. यामध्ये ऍट्रिब्यूट्स येतील प्रोजेक्ट आयडी and second attribute येणार प्रोजेक्ट नेम. ठीक आहे, ह्यामध्ये डेटा एंटर करूया. प्रोजेक्ट आयडी P1 इज व्हॉट बँकिंग सिस्टीम. P2 लायब्ररी मॅनेजमेंट. P3 is speech to text converter. And P4 is ATM. So this is a second table, project table. आपण फर्स्ट टेबल कुठचं बनवलं होतं, स्टुडंट. त्यामध्येच आपला सेकंड रूल जो आहे तो फॉलो करतोय टू सेकंड NFचा. कोणतं की नॉन प्राइम ऍट्रिब्यूट्स विच इज फंक्शनली डिपेंडंट ऑन प्राइम ऍट्रिब्यूट्स. यामध्ये पण नॉन प्राइम ऍट्रिब्यूट्स कुठले आहेत, प्रोजेक्ट नेम आहे विच इज फंक्शनली डिपेंडंट ऑन प्रायमरी की कुठचे तुमची, ज्यामध्ये प्रोजेक्ट आयडी आहे. सो दोन्ही रूल आहेत ते दोन्ही टेबल्सला फॉलो करतात आणि अशा प्रकारे दिस इज अ सेकंड नॉर्मल फॉर्म विच इज स्प्लिट अप द बिग टेबल इंटू द स्मॉल 2 टेबल्स. सो अशा प्रकारे सेकंड नॉर्मल फॉर्म फॉलो करायचा आहे आपल्याला. तुम्हाला समजलं असेल. Okay, so the next point is third normal form. The database design is said to be third normal form of both the following condition will be satisfied. त्यासाठी 2 rules दिलेले आहेत थर्ड नॉर्मल फॉर्म साठी. फर्स्ट इज इनिशियली डिझाईन मस्ट बी इन सेकंड नॉर्मल फॉर्म. म्हणजे आपलं जे टेबल डिझाईन केलेलं असेल ते इनिशियली काय सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय, तुमची जी नॉन प्राइम की ऍट्रिब्यूट्स असणार आहे ती फंक्शनली डिपेंडंट असली पाहिजे प्राइम की ऍट्रिब्यूट्सशी. अँड द नेक्स्ट रूल इज नन ऑफ द नॉन प्राइम ऍट्रिब्यूट शुड बी ट्रान्झिटिव्हली डिपेंडंट ऑन द प्राइम की ऍट्रिब्यूट. सो ट्रान्झिटिव्हली डिपेंडंट म्हणजे काय, आता आपण बघूया. हिअर द स्टुडंट टेबल, यामध्ये आपण 4 ऍट्रिब्यूट्स घेतले आहेत. फर्स्ट इज स्टुडंट आयडी, स्टुडंट नेम, सिटी अँड झिप. यामध्ये बघू शकता तुम्ही स्टुडंट आयडी इज ओनली द वन प्रायमरी की. या टेबलमध्ये स्टुडंट आयडी काय आहे, आपला प्रायमरी की आहे. अँड हिअर द सिटी डेटा, म्हणजे आपल्याला जर सिटीचा डेटा जो ड्राईव्ह करायचा आहे तो आयदर आपल्याला झिपने मिळू शकतो किंवा स्टुडंट आयडीने मिळू शकतो. सो काय, बट सिटी इज नॉट अ सुपर की ॲज वेल ॲज नॉट अ प्रायमरी ऍट्रिब्यूट्स. सिटी तुमची काय आहे, सुपर की सुद्धा नाहीये आणि त्याची प्रायमरी ऍट्रिब्यूट सुद्धा नाहीये. मग काय, जर तुम्हाला सिटीची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आयदर तुम्हाला स्टुडंट आयडी माहित पाहिजे, अदरवाईज तुम्हाला झिप माहिती पाहिजे.
पर्टिक्युलर ज्या स्टुडंटचा झिप कोड माहिती पाहिजे. सो द सिटी इज डिपेंडंट अपॉन द झिप अँड द झिप इज डिपेंडंट अपॉन द स्टुडंट ID. सो त्याला काय बोलतात, ट्रान्झिटिव्हली डिपेंडन्सी असे बोलतात. म्हणजे काय, इथे स्टुडंट जर तुम्हाला झिप फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला स्टुडंट ID माहिती पाहिजे, अँड सिटी बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला झिप माहिती पाहिजे. मग ही काय झाली, ट्रान्झिटिव्हली म्हणजे डिपेंडन्सी काय झाली, स्टुडंट इज डिपेंडंट ऑन zip is dependent on student and city is dependent on zip and zip is indirectly dependent on student ID. मग ही काय झाली, ट्रान्झिटिव्हिटी डिपेंडन्सी झाली. सो ही ट्रान्झिटिव्हली डिपेंडन्सी रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थर्ड नॉर्मल फॉर्म यूज करायचा आहे. अँड दी स्प्लिट ऑफ द स्टुडंट टेबल इंटू द 2 टेबल्स विच इज स्टुडंट डेटा अँड सिटी. आपल्याला हा जो टेबल दिलेला आहे स्टुडंट, तो आपल्याला 2 टेबलमध्ये स्प्लिट करायचा आहे आणि त्याची जी ट्रान्झिटिव्हली डिपेंडन्सी जी आहे ती रिमूव्ह करायची आहे. म्हणजे आपण काय थर्ड नॉर्मल फॉर्म त्याच्यावरती अप्लाय करणार आहोत. ठीक आहे, थर्ड नॉर्मल फॉर्म मेन म्हणजे काय आहे, ट्रान्झिटिव्हली डिपेंडन्सी आहे ती रिमूव्ह करणे. म्हणजे डिपेंडन्सी असते, एकमेकांवरती डिपेंडंट असतात, तो जो डेटा आहे तो रिमूव्ह करण्याचं काम थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये केला जातो. सो आता आपण हे जे एक टेबल आहे ते 2 टेबलमध्ये स्प्लिट अप करूया. फर्स्ट येणार आहे स्टुडंट डेटा. यामध्ये ऍट्रिब्यूट्स असतील स्टुडंट ID, स्टुडंट नेम अँड सिटी. हा तुमचं काय झाला, फर्स्ट टेबल झालं. यामध्ये एवढे ऍट्रिब्यूट्स असणार. स्टुडंट IDचे प्रायमरी की S101 कुणाल, सिटी इज पुणे, S102 राधिका, सिटी नाशिक, S103 किरण, सिटी मुंबई, and S104 जय, सिटी नागपूर. ठीक आहे, अशा प्रकारे आपण जे मोठं टेबल होतं आपलं स्टुडंटचं ते स्प्लिट केलंय स्टुडंट डेटा या नावाच्या टेबलमध्ये. आणि त्यामध्ये 3 ऍट्रिब्यूट्स घेतल्या, स्टुडंट ID घेतलाय, नेम घेतलाय आणि सिटी घेतलाय. यामध्ये स्टुडंट ID काय आहे, तुमचं प्रायमरी की आहे. जर तुम्हाला स्टुडंट ID माहित असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर स्टुडंटचं नेम आणि त्याची सिटी तुम्ही फाइंड आउट करू शकता. आणि तुमचं दुसरं टेबल काय होणार, सिटी नावाचं टेबल येणार. त्यामध्ये 2च ऍट्रिब्यूट्स असतील, एक असेल झिप आणि दुसरं असेल सिटी. त्यामध्ये आपण झिप एंटर करणार, 411307 पुणे, 422001 नाशिक, 400016 मुंबई, and 440001 नागपूर. हा तुमचा सेकंड टेबल झाला सिटी नावाचा. त्यामध्ये आपण काय करतोय, 2च ऍट्रिब्यूट्स आपण घेतल्या, झिप अँड सिटी. यामध्ये झिप थ्रू तुम्ही, झिप ही काय असणार, तुमची प्रायमरी की असणार, आणि झिप थ्रू तुम्ही सिटी, पर्टिक्युलर सिटी फाइंड आउट करू शकता. मग ह्याच्यामुळे काय, ज्या मोठ्या टेबलमध्ये ट्रान्झिटिव्हिटी होती की जर तुम्हाला सिटी माहित पाहिजे असेल तर तुम्ही आयदर झिप किंवा स्टुडंटचा ID थ्रू तुम्ही सर्च करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला झिप ही काय ट्रान्झिटिव्हिटी डिपेंडन्सी असल्यामुळे इथे प्रॉब्लेम येत होता. मग ती जी डिपेंडन्सी आहे ती रिमूव्ह करण्यासाठी काय केलं, थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये तो डेटा आहे तो स्प्लिट केला आणि ती ट्रान्झिटिव्हिटी डिपेंडन्सी जी आहे ती रिमूव्ह केली. आणि अशा प्रकारे 2 टेबल आपण क्रिएट केलेले आहोत, स्टुडंट डेटा अँड झिप. यामध्ये तुमचं स्टुडंट ID जो आहे तो प्रायमरी की आहे आणि सेकंड वाल्या टेबलमध्ये झिप जे आहे ते प्रायमरी की आहे. मग यामध्ये ती ट्रान्झिटिव्हिटी होती ती रिमूव्ह झालेली आहे आणि थर्ड नॉर्मल फॉर्म अशा प्रकारे आपण फॉर्म केलेला आहे. सो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, समजलं नसेल तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. थँक्यू.